गुलाबाचे झाड म्हणजेच आपल्या बागेचे सौंदर्य. पण खरा प्रश्न असा की आपल्या गुलाबाला हिवाळ्यात सगळ्यांच्या बागेतल्या पेक्षा जास्त आणि सुंदर फुलं कशी आणायची. बरं, माती, पाणी, सूर्यप्रकाश हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण खरी जादू ती खतातून नसते, तर ती एक आपल्या काळजीतून होत असते. मंडळी, बऱ्याच वेळेस आपण गुलाबाची झाडं लावत असतो, तर काही वेळेस कटिंग्स देखील लावत असतो, पण कटिंग्स देखील फेल होत असतात. तुमची देखील हाताची कटिंग जगत नाहीत का? किंवा असं कधी ऐकलं आहे की माझ्या हाताची झाडं येत नाही किंवा जगत नाही? पण खरं कारण तर मात्र वेगळंच आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप अशी कॉमन पण तितकीच अशी इम्पॉर्टंट विषय समजून घेणार आहोत, आणि तो म्हणजे हिवाळ्यात गुलाबाची कटिंग का फेल जात असते. पण त्याआधी हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते सिंपल गार्डनिंग या मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर. सो मंडळी, बऱ्याच वेळेस कटिंग ही सक्सेसफुल कशी करायची. जर तुमची देखील गुलाबाची कटिंग कुजली असेल, काळी पडत असेल किंवा अचानक सुकून गेली असेल, तर मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमची गुलाबाची कटिंग पण अशीच फेल गेलेली आहे का? पाणी दिलं, माती चांगली घेतली, तरी देखील मात्र काळी पडलेली आहे, आणि मनात प्रश्न आला की माझी नेमकी चूक कुठे झाली. तर मंडळी, थांबा. खूप वेळा ही आपली चूक नसतेच, कारण हिवाळा हा गुलाब कटिंगसाठी सर्वात असा ट्रिकी सीझन आहे. सो या ठिकाणी मला देखील 2 वेगवेगळ्या कलरच्या चांगल्या अशा फांद्या मिळालेल्या होत्या, म्हणजे कोणीतरी गुलाबाची कटिंग करून टाकून दिलेली होती. सो मी त्या फांद्या आणल्या आणि म्हटलं चला 2 नवीन कलर पुन्हा माझ्या बाल्कनीमध्ये ऍड होतील. सो त्यासाठी सगळ्या व्यवस्थित प्रिपरेशनला लागले. पण शेवटी मात्र ही कटिंग फेल झाली की सक्सेसफुल झाली, ते देखील आता पाहूया. या ठिकाणी माझी कटिंग लावण्याची प्रोसेस तर चाललेली आहे, शिवाय मी या ठिकाणी काही गोष्टी देखील तुमच्याशी डिस्कस करणार आहे की हिवाळ्यात नेमकं काय होतं की तापमान हे कमी होत असतं, दिवस छोटे असतात, सूर्यप्रकाश कमी मिळतो, आणि या सगळ्यांचा परिणाम काय होतो तर झाडाची ग्रोथ देखील स्लो होत असते. झाड एनर्जी वाचवायला लागत असतं, त्यामुळे नवीन रूट्स तर मात्र झाड हे बनवत नाही. झाडासाठी प्रायोरिटी मात्र रूट्स बनवणे ही तर राहतच नाही. म्हणजे आपण जी कटिंग लावतो, पण झाड म्हणतं आत्ता ती नको. त्यानंतर दुसरा पार्ट म्हणजे तापमानाचा डायरेक्ट इफेक्ट हा कटिंगवर होत असतो. गुलाबाची कटिंग ही सक्सेसफुल व्हायची असेल तर आयडियल टेम्परेचर लागतं 22 ते 30 डिग्रीच्या दरम्यान. पण डिसेंबर जानेवारी मध्ये सकाळी खूप थंडी, रात्री अजून थंडी वाढते, आणि यामुळे काय होतं तर माती ही थंड राहत असते, आणि त्या ठिकाणी रूट्स तयार होणं देखील थांबत असतं, आणि काडी मात्र फक्त पाणी धरून राहत असते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा काडी कुजते, आणि आतून ती पुन्हा काडी जी आहे ती सुकायला लागत असते. त्यानंतर जे काडीतले हार्मोन्स असतात ते देखील इनॅक्टिव्ह होऊन जातात, आणि जी कटिंग आहे ती देखील रूट्स तयार करत नाही. सध्या पुण्यातील टेम्परेचर 18 ते 19-20 किंवा त्यापेक्षा कमी देखील होत आहे. मला कटिंग चांगल्या प्रकारची मिळालेली होती. तुम्ही पाहू शकतात की जी काही काडी आहे ती जवळपास चांगल्या बोटाचे जाडी असते ना ती पावत आहे. सो मला या ठिकाणी 100% शुअरिटी होती की मी ही कटिंग नक्कीच रुजवणार म्हणून. त्यासाठी ॲलोवेरा जेलचा देखील वापर केलेला, एक्स्ट्राची जी काही कटिंगवरची पानं होती ती देखील मी या ठिकाणी रिमूव्ह केलेली होती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही कटर होतं त्याला देखील मी या ठिकाणी डिसइन्फेक्टेड केलेलं होतं. सगळ्या A to Z ज्याही गोष्टी होत्या त्या सगळ्या फॉलो केलेल्या होत्या. पण यासोबतच हे तर झालं कटिंगच्या बाबतीत, पण यासोबत पाण्याचा देखील गोंधळ होत असतो. हिवाळ्यात सगळ्यात जास्त कटिंग का फेल जाते? कारण ओव्हर वॉटरिंगमुळे. कारण काय होतं, थंडीत पाणी लवकर बाष्पीभवन होत नाही, त्यामुळे जी काही कटिंग लावलेली माती असते किंवा जी काही कप असतात किंवा जे काही कंटेनर असतात त्यामधील माती मात्र सतत ओलसर राहत असते, आणि काडीला रूट्स नसल्यामुळे ते पाणी काही वापरलं जात नाही. याचा रिझल्ट असा होतो की त्या काडीला किंवा कटिंगवर फंगल इन्फेक्शन वाढायला लागतं, आणि ज्या काही कटिंग्स लावलेल्या असतात त्या देखील काही दिवसांनी काळ्या होत असतात, आणि काही कालांतराने कटिंग ही डेड होत असते. म्हणून लक्षात ठेवा की हिवाळ्यात मात्र झाडांना देखील जास्त पाणी देऊ नका. जास्त पाणी जास्त नुकसान. शिवाय हवेचं देखील एअर सर्क्युलेशन कमी झालेलं असतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाची म्हणजे मातीची भूमिका.
हिवाळ्यात हेवी माती तर अजिबात चालत नाही. जर तुमचीकडची माती घट्ट असेल, खत मिसळलेली असेल, काळी माती असेल, लाल माती असेल किंवा मातीचं जे टेक्स्चर आहे ते कडक असेल तर मात्र कटिंग ऑलमोस्ट या ठिकाणी फेल होणार आहे. हिवाळ्यासाठी 50% वाळू, 30% कोकोपीट आणि 20% हलकी माती अशा प्रकारचं आपल्याला रेशो घ्यायचा आहे आणि त्यात मात्र खत नसायला हवं. सो अशा प्रकारे भरपूर होल असलेलं हे प्लास्टिक कंटेनर घेतलेलं होतं. मातीचा रेशो देखील परफेक्ट होता. आता यानंतर कंटेनर तयार झालं, कटिंग तयार झाली, पण आता कटिंग लावल्यानंतर योग्य जागा कुठेही असायला हवी. बरेच जण कटिंग लावल्यानंतर त्याला बाहेर ठेवतात, पण हिवाळ्यात मात्र ते चुकीचं आहे. हिवाळ्यात गुलाबाची कटिंग नेहमी घरात आणि उजेडात ठेवायला हवी किंवा खिडकीजवळ ठेवा. पण मात्र डायरेक्ट ज्या ठिकाणी थंडी येत असेल किंवा थंडे वारे वाहत असतील त्या ठिकाणी मात्र हे कंटेनर ठेवू नका. या कटिंगला सकाळचं सौम्य ऊन चालतं, दुपारचं ऊन चालत नाही. सो अशा प्रकारे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मी या ठिकाणी सेट केलेल्या होत्या. हिवाळ्यात कटिंग सक्सेस वाढवणाऱ्या काही प्रो टिप्स देखील आहे, ज्यामध्ये आपण कटिंग लावण्याआधी एलोवेरा जेलमध्ये मी 5 मिनिटं यांना अशा प्रकारे डीप करून ठेवलेलं होतं. काडीवर जास्तीत जास्त म्हणजे काय, एकही पान मी ठेवलेलं नव्हतं. त्यानंतर ज्या कटिंग होत्या त्यांना हळदीचा लेप देखील दिलेला होता, जेणेकरून त्या ठिकाणी डायबॅकची समस्या येणार नाही. सो जो आत मातीत पुरायचा भाग होता त्या ठिकाणी देखील ॲलोवेरा जेल प्लस हळद लावलेली आणि जे वरचं टोक होतं त्याला देखील मी हळद लावून घेतलेली होती, कारण की वरच्या साईडने बऱ्याच वेळेस डायबॅकची समस्या येत असते. सो सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाललेल्या होत्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कटिंगला हिवाळ्यामध्ये रूट्स यायला जवळपास 20 ते 30 दिवस लागत असतात. आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे हिवाळ्यात गुलाबाचे झाड स्वतः रेस्ट मोडमध्ये जात असतं. त्यामुळे कटिंग कितीही परफेक्ट असली तरी मात्र झाडं रूट बनवायला तयारच नसतात. सो या ठिकाणी जवळपास मी 7 ते 8 नवीन कटिंग ज्या होत्या त्या ग्रो करायला ठेवलेल्या होत्या आणि खरंच मंडळी अगदी 3 ते 4 दिवसामध्ये 2 ते 3 ज्या काही कटिंग होत्या ना त्यांच्यावर न्यू शूट किंवा न्यू ब्रांच यायला देखील सुरुवात झालेली होती. अगदी इवलीशे असे त्यांच्यावर छोटी छोटी ग्रोथ देखील दिसायला लागलेली होती. सो त्या ठिकाणी मला वाटलं की चला, तापमान कितीही खराब असलं तरी देखील मात्र कटिंग तर माझी सक्सेसफुल झालेली आहे. पण सर्वात महत्वाचं काय असतं की दिवसा सगळं ठीक असतं, पण रात्री मात्र तापमान खूप खाली गेलं तर मात्र रूट इनिशिएट थांबत असतात आणि त्या ठिकाणी स्टेम टिश्यू हे डॅमेज होतात आणि कटिंग मात्र फेल होत असते. ज्या ठिकाणी या नवीन कटिंगवर पानं यायला सुरुवात झालेली होती, न्यू छोटे छोटे शूट्स येत होते, त्याच ठिकाणी मात्र स्टेम टिश्यू डॅमेज झाले आणि जी काही आलेले नवीन कोंब होते ते देखील मात्र त्या ठिकाणी मालवले गेले. सो तापमान खाली गेल्याने हा सगळा जो काही फेलरचा जो काही प्रवास होता ना तो या ठिकाणी येऊन थांबलेला होता. सो कटिंग फेल जाऊ नये म्हणून त्यासाठी मी जवळपास सगळेच एफर्ट घेतलेले होते. त्या ठिकाणी हळदीचं देखील भरपूर वापर केलेला होता, पाण्याचं प्रमाण कमी ठेवलेलं होतं, हलकासा सूर्यप्रकाश देखील ठेवलेला होता, ॲलोवेरा वापरलेला होता, त्यावर कुठलेही फंगस किंवा इन्सेक्ट अटॅक होऊ नये म्हणून. तरी मंडळी, तुमची देखील झाडाची कटिंग हिवाळ्यात फेल गेली असेल तर मात्र स्वतःला अजिबात दोष देऊ नका. हा सीझनच असा आहे की थंडी, कमी तापमान आणि कमी ग्रोथ यामुळे गुलाब कटिंगला वेळ लागत असतो. गार्डनिंग म्हणजे फक्त इन्स्टंट रिझल्ट नाही, तर ती आपल्या पेशन्सची, आपल्या ऑब्झर्वेशनची कला आहे. आज फेल्युअर मिळालं पण त्यातून नॉलेज देखील मिळालेलं आहे आणि हेच नॉलेज पुढच्या वेळी आपल्याला सक्सेस देखील देणार आहे. सो मंडळी, ॲट द एंड ऑफ रिझल्ट हा तुमच्या डोळ्यासमोर आहे की कटिंग ज्या आहेत त्या माझ्या जवळपास फेल गेलेल्या आहेत. सुरुवातीला या ठिकाणी 7 ते 8 कटिंग होत्या आणि आता फक्त 3 शिल्लक राहिलेल्या होत्या. रोज एक एक कटिंग डेड होत होती आणि आता देखील तुम्ही पाहू शकतात की जी काही काडी आहे ती खालून पूर्णपणे काळी होत आलेली आहे, सुकत होत आलेली आहे. सो जेवढा त्याचा ग्रीन भाग होता मी तेवढं पुन्हा कट केलेला आहे आणि दुसऱ्या कुंडीमध्ये मी तिला लावून घेतलेले आहे. सो जर त्याला आलेच नवीन रूट्स तर ते देखील मी नक्कीच तुमच्याशी शेअर करणार आहे.
अजूनही मात्र मी त्या ज्या काही कटिंग्स आहेत त्यांच्याकडनं मात्र होप सोडलेली नाही आहे. सो आय होप की नेक्स्ट टाइम जर रूट्स त्यावर ग्रो झाले तर ती कटिंग देखील नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. सो मंडळी, आजपर्यंत माझ्याकडे कटिंग्स कधीच फेल गेलेली नव्हती. फर्स्ट टाइम ही कटिंग फेल गेली आणि यातून बऱ्याच गोष्टी देखील शिकायला मिळालेल्या होत्या. चला म्हटलं तुमच्यासोबत देखील ह्या गोष्टी शेअर कराव्या, जेणेकरून तुम्हालाही त्याचा नक्कीच कुठे ना कुठे फायदा होणार आहे. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल, युजफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि हो, अशाच रिअल एक्सपिरियन्सवर बेस्ट गार्डनिंगसाठी मात्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येईल. चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. टेक केअर अँड बाय फ्रेंड, हॅपी गार्डनिंग.